नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये पृथ्वी आता सगळ्यांच्या समोर म्हणतो की आनंदी, तुझ्या हाताचे ठसे मला या शालीवर हवे आहेत. तेव्हा शिल्पाला तर फार मोठा धक्का बसतो आणि विद्याधरला सुद्धा. परंतु आता सगळं काही बघूनच घ्यावं लागतं. तर आनंदी आता लगेच आपले हात पुढे करते. आरती तिला धरून, तिच्या हाताला धरून ते ठसे आहे तर त्या शालीवर उमटवते तिच्या रक्ताचे. आणि ती शाल आता पृथ्वी युगंधरच्या अंगावर टाकतो अगदी मानाने. आपल्या वडिलांनी आज त्याने इतका मान दिलेला असतो, तो पण मोठे मनाने. आता शिल्पाला याचा आनंद होतो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळ्यांना फार आनंद होतो. परंतु आता विद्याधरला मात्र हे काही बघवत नसतं. कारण विद्याधरला आता ह्या दोघांमध्ये फूट पाडलेल्याचा खूप आनंद असतो. पण आज त्याच्या प्लॅनचा फ्लॉप होऊन हे दोघंही एकत्र आलेले आहेत. आनंदीला तर इतका आनंद होतो, अगदी जगा वेगळा. आणि तेवढ्यात मात्र आता मिताली पुढे येते आणि अनाऊन्स करून म्हणते की लेडीज अँड जेंटलमेन, वेळ आलेली आहे आता आपल्या नवीन ह्या ब्रँडचं साडीमेड रेडीमेड साड्या आहे तर त्या ब्रँडच्या नावची. त्यामुळे नाव ऐकण्यासाठी तुम्ही आतुर तर असालच. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. तेव्हा सगळेजण आता जोरदार टाळ्या वाजवतात. काय असेल हे ब्रँडचे नाव, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो. तेवढ्यात मात्र पृथ्वी त्याने जे काही आपल्या ब्रँडचं नाव ठेवलेलं असतं तर लगेच ती पाटी तो ओपन करतो. त्यावरील कापड बाजूला करतो आणि एक छान असं नाव आपल्या युगंधरचं आणि समिधाचं यामध्ये भरलेलं असतं. ते म्हणजे मित्रांनो, समिधा युग. तेव्हा सगळेजण खूप टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांना हे ब्रँडचं नाव फारच आवडतं. त्यानंतर मात्र सगळेजण इतके आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे. त्यावरती पृथ्वी मोठ्या मानाने म्हणतो की माझ्या आईचं नाव समिधा आणि माझ्या वडिलांचं नाव युगंधर. माझ्या आईने मात्र सुखाची आहुती देऊन हे घर जोडलं. परत तो आता म्हणायला जाणार की मिस्टर निंबाळकर, परंतु आता तो बोलायचं थांबतो आणि बोलण्याचं थांबतं कारण त्याचं बोलणं चुकलेलं असतं हे त्याच्या लक्षात येतंय. आणि तो बाबांकडे बघतो. बाबा सुद्धा त्याच्याकडे डोळे भरून बघतात आणि म्हणतो की माझ्या बाबांनी तिची साथ देऊन हे युग निर्माण केलं. तेव्हा युगंधरच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. हे काही कपडे मी डिझाईन केलेले आहे ते माझ्या आईच्या मायेचे आणि बाबांच्या रुबाबाचे आहे. आनंदीला फारच आनंद होतो. आनंदीचा इतका आनंद तिच्या गगनात मावेनासा होतो. शिल्पाला सुद्धा फार आनंद होतो. तर युगंधरच्या डोळ्यात खरंच मित्रांनो आज एक प्रेमाचे अश्रू येत असतात, आपल्या मुलाबद्दलच्या भावनांचे. आणि हे सगळं काही आता जळाऊ वृत्तीने बघणारा विद्याधर खूप रागाने बघत असतो. म्हणूनच आजच्या या लॉन्चचं नाव ठेवलेलं आहे ह्या ब्रँडचं समिधा युग परंपरा. तेव्हा आता सगळेजण खूप टाळ्या वाजवतात. सगळ्यांना फार हे नाव आवडलं जात असतं. सगळे खूप खुश आहेत. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि त्याच वेळेस मात्र युगंधरच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो अगदी आनंदाने पृथ्वीच्या खांद्यावर आपला हात ठेवतो. त्याच वेळेस मात्र आता लगेच पृथ्वी आता बाबांच्या जवळ येतो आणि बाबांच्या जवळ येऊन मात्र तो आता युगंधरच्या पाया पडतो, आशीर्वाद घेतो. आता युगंधरला फारच छान वाटत असतं. तो मात्र आता युगंधर पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला जवळच घेत असतो. आणि तेवढ्याच जोरात आता पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो. सगळेजण आता तिकडे बघत असतात. सगळ्यांच्या मनामध्ये आता एक प्रश्न उभा राहिलेला असतो की पोलीस का आले असतील, काय झालं असेल. आणि जेव्हा आता पोलीस आतमध्ये येतात तेव्हा आता सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की नक्की काय झालं असेल आणि कशासाठी पोलीस आता इथे आले असतील. म्हणून सगळीकडे आता कुजबूज व्हायला सुरुवात होते, काय झालं असेल. आणि तेवढ्यात मात्र आता जी काही एक रिपोर्टर आहे तर ती विचारते की इन्स्पेक्टर साहेब, आज इतका मोठा निंबाळकरांच्या घरामध्ये लॉन्च आहे आणि नक्की तुमची टीम येथे कशासाठी आली असेल, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता शिर्के म्हणतात की काय झालं मालक साहेब. तेव्हा आता युगंधर सगळ्यांच्या पुढे स्टेजवर येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना सगळ्यांच्या समोर विचारतो की काय झालं. म्हणजे येथे माझ्या मुलाचा इतका मोठा इव्हेंटचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही इथे अचानक का आलात, काय गरज होती तुम्हाला इथे येण्याची. जर तुम्ही मला बोलवलं असतं तर मात्र मी तिकडे पोलीस स्टेशनला आलो असतो. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. पृथ्वीला आता खूपच त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं की नक्की काय झालं असेल. तेव्हा युगंधर पोलिसांना जायला सांगतो, मी नंतर तुम्हाला कॉल करतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऐकायला तयार होतात. परंतु लगेच विद्याधर म्हणतो की कशासाठी जायचं पोलिसांनी. आज मात्र अख्ख्या मीडियाला, अख्ख्या जगाला, माझ्या परिवारातील लोकांना कळून द्या नक्की. म्हणजे आज माझ्या परिवाराला सुद्धा कळायला हवं. खुद्द इन्स्पेक्टर साहेब यांना निंबाळकरांच्या वाड्यामध्ये येण्यासाठी काय यावं लागलं, नक्की काय कारण होतं आणि काय झालं इन्स्पेक्टर, इतक्या तयारीने का आलात, काही स्पेशल काम आहे का. किंवा युगंधर रागाने मात्र आता विद्याधरला म्हणतो की बास झालं विद्याधर. तर विद्याधर तोऱ्यातच आता युगंधरकडे बघतोय आणि नाही दादा असे तोऱ्यातच म्हणतोय
आता तोऱ्यातच म्हणतो की आज मात्र तुम्हाला थांबवू शकत नाही आणि सगळ्यांच्या समोर तो आता विचारतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हातामध्ये बेड्या वगैरे घेऊन कुणासाठी आलात, कुणाला पकडायला आलात, मी निंबाळकरांच्या वाड्यामध्ये कोणाला अटक करणार आहेत का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बघत असतात, विद्याधरचं बोलणं ऐकतात. सगळेजण आता अगदी शॉक झालेले आहेत. नक्की काय झालं असेल, सगळ्यांना हाच प्रश्न पडतो. विद्याधरला फारच घाई झालेली असते. तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की सांगा की अहो त्या गुन्हेगाराचं नाव सांगा, आहे तरी कोण तो गुन्हेगार? आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला भीती वाटत असते की आता पोलीस मालक साहेबांना तर पकडून नेणार नाही ना, कारण ह्या विद्याधरने मालक साहेबावर केस केलेली आहे. सगळ्यांना तेच वाटत असतं. तेवढ्याच शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा रागाने विद्याधरवर सगळ्यांच्या समोर ओरडते की विद्याधर बास कर, बास, फार विषय वाढू नकोस. विद्याधर ऐकायला तयार नसतो. विद्याधर म्हणतो की ताई, हा विषय संपलेला नसेल परंतु आता वाढणार आणि आता कारवाई आहे तर ती संपलेली नसेल, लक्षात ठेव. कोंबडं कितीही झाकून ठेवलं ना तरी सुद्धा उजडायचं थांबत नसतं, असे तो म्हणतो. तेव्हा सगळेजण मात्र पूर्णपणे शॉक झालेले आहेत. सगळ्यांना एक प्रकारचा फार मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सगळेजण एकदम शांत आहेत. सगळ्यांना आता नक्की काय झालं असंच वाटत असतं. तर विद्याधरची बडबड सुरू असते. विद्याधर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, जे करण्यासाठी आला आहात ना तर ते करा, मी तुम्हाला परवानगी देतो. सांगा की त्या गुन्हेगाराचं नाव काय आहे, अख्ख्या मीडियाला कळून द्या. तेव्हा आता सगळ्यामध्ये कुजबूज सुरू होते. नक्की काय झालं असेल, सगळेजण आता नक्की कोण गुन्हेगार म्हणून एकमेकांमध्ये आता विचारपूस करत आहे. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब सांगतात की जे काही आहे विद्याधर निंबाळकर आहे, त्यांच्या गाडीवर जो काही बॉम्ब ब्लास्ट झालेला होता तर त्यामध्ये त्यांची गाडी जळून खाक झाली आणि त्यांच्यावर हल्ला झालेला होता. तर त्या जे काही आता त्यांचा गुन्हेगार आहे त्याचं नाव आमच्या समोर आलेलं आहे आणि त्या गुन्हेगारालाच पकडायला आम्ही इथे आलेलो आहोत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक फार मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता युगंधरकडे बघत असतात. सगळ्यांना आता धक्काच बसलेला असतो. तर पृथ्वी विचारतो, इन्स्पेक्टर साहेब, परंतु त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुम्ही इथे का आलात? तो गुन्हेगार इथे कसा असेल? इथे मात्र आमचे जे काही आता फॅक्टरीतील जुने कर्मचारी, जे काही आमच्या निगडीत असणारी सगळी जे काही आता ही माणसं आहेत तर ती आहेत. तुमचं असं काही म्हणणं आहे का तो गुन्हेगार येथील जवळच्याच लोकांमध्ये आहे म्हणून आणि काकावर बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब युगंधरकडे बघत असतात आणि युगंधर मात्र इन्स्पेक्टर साहेबांकडे. तेव्हा मात्र आता विद्याधर म्हणतो की हो पृथ्वी, तू एकदम 100% खरं बोलतोस. तर युगंधर आता मस्त तोऱ्यातच बघत असतो, कारण त्याला काही कशाची भीती नसते. आणि विद्याधर मात्र आता युगंधरकडे बघत म्हणतो की आज इथे आपल्या लोकांमध्येच तो गुन्हेगार लपलेला आहे. तेव्हा हे ऐकून मात्र आता पृथ्वीला तर फारच मोठा धक्का बसतो. आनंदी आणि शिर्के हे मात्र आता अगदी धक्क्याने पाहत आहेत. त्यांना आता भीती वाटत असते, टेन्शन आलेलं असतं की आता पोलीस मालक साहेबांना पकडून तर नेणार नाही ना. आणि इतका मोठा आता पृथ्वीचा जो काही हा लॉन्च आहे, ते कॉन्फरन्स आहे, तर ती खराब तर होणार नाही ना. नक्की काय होईल हाच प्रश्न आता यांना पडलेला असतो. जीवामध्ये धाकधूक सुरू असते. विद्याधर पुढे म्हणतो की आज मात्र माझ्या मनावर खूप मोठा दगड ठेवून मला हे सांगावं लागतं. आज आता मात्र मला खरंच म्हणजे एक असं सांगावंच लागतं, कारण जो काही माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवणारा आणि जो मला मारणार आहे तो फक्त दुसरा तिसरा कोणी नसून अरे युगंधर हा निंबाळकर आहे, म्हणजे माझा भाऊ युगंधर निंबाळकर, तुझा बाप. तेव्हा लगेच हे ऐकून पृथ्वीला फार मोठा धक्का बसतो. विद्याधर मात्र तोऱ्यातच आता बोट करत युगंधरच्या समोर येतो. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना इतका धक्का बसलेला असतो. मिताली, आनंदी हे सगळेजण पूर्णपणे शॉक होतात आणि सगळ्यामध्ये आता एक प्रकारची कुजबूज व्हायला सुरुवात होते. रिपोर्टर एकमेकांमध्ये लगेच आता बोलायला सुरुवात करतात आणि युगंधर फक्त स्तब्ध उभा असतो, तो काही रिॲक्ट होत नसतो. आणि तेवढ्यात आता विद्याधर युगंधरकडे बघत इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की काय इन्स्पेक्टर साहेब, मी खरं बोलतो ना आणि हाच आहे तो गुन्हेगार? तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. आनंदी रडत असते, परंतु पृथ्वी आणि मिताली खूपच शॉक होतात. आता मात्र सगळ्यामध्ये आता सगळेजण आता विचार करत असतात. सगळे आता रिपोर्टर आहे तर त्यांची लगेच एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला असतो. हे सर्व काय घडत आहे निंबाळकरांच्या घरामध्ये? आणि आणखीन एक बातमी आता त्यांच्या समोर आलेली असते. त्यांना तर तेच हवं असतं. आनंदीच्या डोळ्यात पाणी येते, ती रडत असते. तेव्हा आनंदीला भीती वाटत असते की काय होईल. आरची ह्या सगळ्याजणी घाबरून असतात. आता हे सर्व काय सुरू आहे? त्यानंतर आता पृथ्वीचा विश्वास बसत नाही. पृथ्वी लगेच आता पुढे येतो आणि म्हणतो की काका, अरे तू हे सर्व
काय बोलतोस? तू बाबावर का असले आरोप करतोस? तर विद्याधर म्हणतो की हो पृथ्वी, अरे कधीच मला तुमच्या बापाचा हा भयानक चेहरा तुमच्या समोर आणायचा नव्हता. हेच खरं आहे, कारण तो हात धुवून माझ्या मागे लागलेला आहे, मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी इतका राग आहे की चहामधून जशी माशी बाहेर काढून फेकून द्यावी तसं त्याने मला फॅक्टरीमधून बाहेर काढून फेकून दिलेला आहे. मला बर्बाद करण्यासाठी याने स्वतःची ताकद सुद्धा पणाला लावलेली आहे. त्याच वेळेस मात्र शिल्पा ही जोरात आता रागाने विद्याधरवर ओरडते. विद्याधर आता ऐकायला तयारच नसतो. विद्याधर म्हणतो की थांब ताई, मला बोलून दे. आणि तरी सुद्धा आता विद्याधर आरोपच करत असतो. विद्याधर म्हणतो की तरी सुद्धा याचं एवढं जे काही आहे ना करून ते मन भरलं नव्हतं. तरी सुद्धा त्याने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला आणि मला जाळण्याचा प्रयत्न केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा युगंधर काहीच बोलत नसतो. तो फक्त विद्याधरकडे शांतपणे पाहत असतो. शिल्पाला फारच राग येत असतो. शिल्पा रागाने हे सर्व पाहत असते आणि आता आनंदी आणि त्यांना आता काय करावं तेच काही कळत नसतं. नक्की आता हा सगळ्या अख्ख्या जगासमोर मीडियासमोर आता युगंधरची बदनामी करत आहे. लगेच आता हा विद्याधर तोऱ्यातच इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही का असे उभे आहात? जा ना, त्या गुन्हेगाराला अटक करा लवकरात लवकर. एका मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला मारण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, त्यामुळे तुम्ही असे का बघत उभे राहिलात? जा लवकरात लवकर आणि त्याला अटक करा. तेव्हा विद्याधर अगदी रागरागाने मात्र सगळ्यांच्या समोर अगदी मोठमोठ्याने बोलत आहे, जसा त्याने काही गुन्हा केलेलाच नाही, तो खूप अगदी म्हणजे निर्दोष आहे असं काहीतरी दाखवून ओरडू अख्ख्या जगासमोर आता युगंधरची बदनामी करत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुढे काही जात नसतात. तेव्हा विद्याधरचं आता सुरू होतं, काय झालं? तुम्ही सुद्धा घाबरलात की काय त्यांना? आणि तुमचं आता हिंमत होत नाही का त्यांना अटक करण्याची? अहो हो ना पुढे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तोऱ्यातच विद्याधरकडे बघत असतात. तर आता सगळेजण पाहत असतात पूर्ण शॉक होऊन, नक्की हे सर्व काय घडत आहे. आता शिर्केंना तर फार टेन्शन येतं. शिर्केंना माहिती असतं की हा बॉम्ब ब्लास्ट युगंधर साहेबांनी केलेला आहे, मालक साहेबांनी. मग आता त्यांना अटक होईल की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि विद्याधरला तर आता तेच हवं असतं. त्याला असं वाटतं की केव्हा पोलीस सगळ्यांच्या समोर युगंधरला अटक करतील आणि मग त्याला खूपच आनंद होईल. विद्याधर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही का त्याला अटक करण्यासाठी पुढे जात नाही? त्याची मोठमोठी ओळख आहे, तो मंत्र्यांना ओळखतो, सगळ्यांना ओळखतो, म्हणून तुम्ही त्याला अटक करत नाही का? अटक करण्यासाठी घाबरतात का? काय झालं? आनंदी बिचारी रडत असते. पृथ्वीला धक्का बसलेला असतो. पूर्णपणे आता शॉक झालेले आहेत सगळेजण. इन्स्पेक्टर फक्त उभे राहतात आणि ते आता युगंधर विद्याधर या सगळ्यांकडे बघत असतात. तर विद्याधरला असं वाटतं की केव्हा आता अटक होईल, केव्हा याच्या हातामध्ये बेड्या ठोकतील. म्हणून तो आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की काय झालं तुमच्यामध्ये? आता अटक करण्यासाठी काही गुन्हेगाराला अटक करण्याची ताकद तुमच्यात नाही का? लक्षात ठेवा, इथे अख्खा मीडिया जमलेला आहे. हे सगळं काही बाहेर लाईव्ह दिसायला लागलेलं आहे, लक्षात घ्या. कारण आता सगळ्यांच्या जगासमोर हेच येईल. कारण पोलीस कसे मात्र एका मोठ्या आणि प्रतिष्ठित ताकदवान असणाऱ्या माणसाला अटक करायला आलेले आहेत. आणि जर तुम्ही असं केलं जगामध्ये पोलिसांची आबरू जाईल. त्यामुळे आता ह्या गुन्हेगाराला अटक करा. आता विद्याधरला तर असं होतं की केव्हा अटक करेल, म्हणून त्याचा जीव काही शांत बसत नसतो. तो सारखा आता इन्स्पेक्टर साहेबांना चेतावणी देत असतो. तरी सुद्धा अजूनपर्यंत युगंधरच्या तोंडातून एकही शब्द बाहेर निघलेला नसतो. तो सर्व हे बघत असतो आणि ऐकत असतो. आनंदी, आर्ची आणि आरती हे सगळेजणी आता थरथर कापत असतात. सगळ्यांना एक प्रकारची वेगळीच भीती निर्माण झालेली असते. शिल्पाचा जीव धाकधूक करत असतो. काय करावं तेच काही तिला कळत नसतं. आनंदीच आता घाबरून गेलेली आहे. मिताली, पृथ्वी यांचे चेहरे तर अगदी पूर्णपणे आता उतरून गेलेले आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता हा विद्याधरने पैसे देऊन खरेदी केलेला रिपोर्टर आहे, तो लगेच आता पुढे बोलायला येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला का अटक करत नसतील? तेव्हा सगळेजण रिपोर्टर म्हणतात की हो, गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे, आत्ताच्या आत्ता त्यांना अटक करा. सगळे रिपोर्टर विचारतात की अटक करा, गुन्हेगाराला अटक तर झालीच पाहिजे. सगळ्यामध्ये आता एक प्रकारची चर्चा सुरू होते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एक मिनिट. विद्याधरला विचारतात की खऱ्या गुन्हेगाराला अटक व्हावी अशी तुमची इच्छा आहे ना? तर विद्याधर तोऱ्यातच हो असं म्हणतो. आणि मग काळजी करू नका, तसंच होईल असे इन्स्पेक्टर साहेब विद्याधरला उत्तर देतात. आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांच्या हातातून बेड्या घेतात आणि युगंधरच्या समोर येऊन उभे राहतात. युगंधर त्यांच्याकडे बघत असतो. शिल्पा आता रडत असते. आनंदी तर खूपच रडत आहे. सगळे एकदम आता शॉक झालेले आहेत. इन्स्पेक्टर साहेब आता युगंधरला अटक करायला पुढे येतात. युगंधरच्या समोर मात्र बेडी धरून उभे राहतात. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो. सगळ्यांना आता काय करावं तेच काही कळत नसतं. शिल्पा रडत असते. आनंदी पूर्णपणे आता हादरून गेलेली आहे. मिताली, पृथ्वी यांना जबर धक्का बसलेला आहे. आता मित्रांनो होतं काही वेगळं.
कारण युगंधर का शांत असतो याचं उत्तर तुम्हाला आता लवकरच बघायला मिळेल. आपला युगंधर फारच हुशार असतो, कारण युगंधरने आता सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. तर पण ते पण प्लॅन अगदी व्यवस्थित करून तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता विद्याधर समोर नाटक करत युगंधरच्या समोर उभा असतो. कारण आता विद्याधरला असं वाटत असतं की नक्की आता युगंधरच्या हातामध्ये बेड्या सगळ्या मीडियासमोर ठोकल्या जातील. परंतु आता होतं काही वेगळंच मित्रांनो. आता येथे तर खरा पॉईंट लपलेला असतो. म्हणजे आता बघा, इन्स्पेक्टर साहेब युगंधरकडे बघतात आणि पूर्णपणे आता निंबाळकरांचा वाडाच हादरून टाकतात. आता विद्याधरला आनंद इतका होत असतो आणि तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी एक आता मोठी कला केलेली असते. इन्स्पेक्टर साहेबांनी लगेच आता युगंधरकडे बघत मात्र आता बेड्या आहे तर त्या विद्याधरच्या हातामध्ये ठोकलेल्या असतात. विद्याधर आता एकदम अगदी शॉक होतो. त्याला नक्की हे सर्व काय सुरू आहे तेच काही कळत नसतं. त्यानंतर मात्र आपल्याला आता असा प्रश्न पडलेला असेल, युगंधर इतका शांत का असेल? कारण मित्रांनो, युगंधरने बरोबर ही जी काही शाळा आहे तर ती शाळा लढवलेली असते. सगळं काही हुशार वृत्तीने केलेलं असतं आणि हे लवकरच तुम्हाला आता बघायला मिळेल की कसं हे सगळं युगंधरने हँडल केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आता बेड्या जेव्हा विद्याधरच्या हातामध्ये घातल्या जातात तेव्हा आता सगळेजण पूर्णपणे शॉक होतात. धनश्रीला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो. पण आता विद्याधर आता अगदी शॉक होऊन बघतो तर युगंधर त्याच्याकडे बघून हसतोय. कारण आता एकदम चक्रव्यूह बरोबर आता युगंधरने विद्याधरकडे वळवलेलं असतं आणि आता बेड्या मात्र विद्याधरच्या हातामध्ये असतात. तेव्हा आता लगेच युगंधर आता बघत असतो, हसत असतो. परंतु इन्स्पेक्टर साहेब आता विद्याधरच्या हातामध्ये बेड्या ठोकून म्हणतात की यू आर अरेस्ट मिस्टर विद्याधर निंबाळकर. हे ऐकून आनंदीला फारच आनंद होतो. आनंदीच्या कानावर जेव्हा हे सगळे काही शब्द पडतात तेव्हा आनंदीच्या डोळ्यातील पाणी थांबते. आनंदी अगदी खुशत वाहत असते. परंतु हा विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याला काहीच कळत नसतं की नक्की हे सगळं काय होत आहे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब आता सगळ्यांच्या समोर सांगतात की स्वतःच्याच गाडीमध्ये स्वतःच बॉम्ब ठेवला आणि स्वतःच्या हत्येचं जे काही आता हे आरोप आहेत ते दुसऱ्यावर केले गेले. आपल्या मोठ्या भावाला खोट्या गुन्ह्याच्या केसखाली अडकवण्याचा जो काही तुम्ही गुन्हा केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला अटक करत आहे. तर विद्याधरच्या हातामध्ये जेव्हा बेड्या ठोकलेल्या आहे तेव्हा मात्र आता सगळी मीडिया शॉक होते. कारण आता स्वतःच गुन्हा केला, स्वतःच्याच गाडीमध्ये बॉम्ब ठेवला हे बरोबर मात्र आता युगंधरने विद्याधरवर ढकलून दिलेलं असतं आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळवून दिलेली असते. आणि तेव्हा आता विद्याधरला काय बोलावं तेच काही कळत नसतं. त्याची बोलती बंद होते आणि तो युगंधरकडे बघत असतो. युगंधर मात्र आता हसून त्याच्याकडे बघतोय. आनंदी, आरती आणि आरची ह्या सगळ्यांना मात्र फारच आनंद होतो. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. तर इन्स्पेक्टर साहेब आता विद्याधरला अटक करून चला असं म्हणतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुमच्या डोक्यात पाणी झालेलं आहे का? खरा गुन्हेगार तुमच्या समोर आहे, युगंधर निंबाळकर, आणि तुम्ही मात्र मला का अटक करतात आणि तरी सुद्धा तुम्ही मला अटक का करतात? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा विद्याधर निंबाळकर, आम्ही कायद्याची लोक आहोत आणि पूर्ण तपासाशिवाय आणि पुराव्याशिवाय आम्ही बोलत नसतो. जेथून आता ज्या डीलरकडून हे मटेरियल घेतलं गेलेलं आहे आणि त्या डीलरने तुमचा जो काही चेहरा आहे तर स्पष्ट आम्हाला दाखवलेला आहे, स्पष्ट तुमचं नाव सुद्धा तेथे दिले गेलेलं आहे. तेव्हा आता ह्या जो काही हा दुकानदार आहे तो डीलर त्याने मस्त आता शाळा केलेली असते. त्याने विद्याधरचंच नाव ते दिलेलं असतं. पण आता युगंधर जेव्हा हा माल खरेदी करायला गेलेला असतो तेव्हा त्याने आता त्याचं नाव तेथे विद्याधर असं लिहिलेलं असतं. त्यानेच आम्हाला जबाब दिलेला आहे की ते सामान विकत घेण्यासाठी तुम्ही तेथे आला होतात म्हणून. तेव्हा विद्याधर पूर्णपणे शॉक होतो. तेव्हा आता हे ऐकून विद्याधर म्हणतो की इन्स्पेक्टर, अहो येताना काही तुम्ही नशा वगैरे करून आलात की काय? मी तुम्हाला आता सांगतो की मी तेथून मटेरियल कशाला घेईल, तुम्हाला कळतं का? तुम्ही नक्की काय बोलतात? त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला पुरावा हवा आहे का? आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला पुरावा आहे तर मी लगेच पुरावा देतो. तेव्हा आता सावंतकडून लगेच मात्र जे काही आयडीची जी झेरॉक्स आहे तर ती झेरॉक्स दाखवतात की तुम्ही त्या डीलरला मात्र ते सगळं जे काही मटेरियल आहे बॉम्बचं ते सामान घेण्यासाठी, तो दारूगोळा घेण्यासाठी मात्र जे काही आयडी दिला होता तुमचा तर त्याची ही झेरॉक्स कॉपी. तेव्हा शिल्पा आता खूप रडत असते. आनंदीला फारच आनंद होतो. आनंदी, आरती, आर्ची ह्या सगळेजणी खूप खुश होतात. मीडियामध्ये आता कुजबूज व्हायला सुरुवात होते कारण गेम पलटी झालेला असतो. जो काही आयडीवरचा फोटो आहे तो फोटो बघून विद्याधर तर पूर्णपणे शॉक होतो. तो बघतच असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता बोला की हा फोटो तुमचा नाही म्हणून. विद्याधरला बोलायचा कोणताही पॉईंट उरत नसतो. तो पूर्णपणे स्तब्ध होतो. तरी सुद्धा आता विद्याधर रागाने युगंधरला म्हणतो की हा सगळा तुझा गेम आहे, तर हे सगळं जे काही आहे ना चक्री हो ते तू रचलेलं आहे माझ्या विरोधात. इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की अहो इन्स्पेक्टर, जरा काही कॉमन्स नावाची गोष्ट असते की नाही? हो, जरा डोकं चालवा ना तुमचं की मी स्वतःच्या गाडीमध्ये बॉम्ब स्पॉट का करेल? स्वतःचा जीव घेण्यासाठी
कोणी मात्र आता स्वतःच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवेल का? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विद्याधरला उत्तर देतात की स्वतःचा जीव घेण्यासाठी नाही विद्याधर निंबाळकर, अहो स्वतःच्या भावाला मात्र स्वतःच्या म्हणजे आरोपाखाली जे काही तुम्हाला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हे सगळं दाखवण्यासाठी तुम्ही हे सर्व केलेलं आहे. जो काही असा संशय होता ना तर तो मालक साहेबांनी अगोदरच आमच्या समोर व्यक्त केलेला होता. तेव्हा युगंधर मात्र विद्याधरला खूपच भारी वाढलेला असतो. तेव्हा शिल्पा खूप रडत असते. त्या डीलरने सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्याकडे अशा दारुगोळ्याची मागणी केलेली आहे, त्यामध्ये कारचं नुकसान होईल परंतु कुणाचा जीव जाणार नाही. असा बॉम्ब हल्ला आहे तर तुम्ही मुद्दाम घडून आणला, कारण तुम्हाला माहिती होतं कुणावर इजा होणार नाही, कुणाला काहीच होणार नाही, म्हणजे स्वतःला. हे सगळं काही तुम्हाला माहिती असणार आहे. मात्र आता काय होईल पुढे, कारण आपल्या मोठ्या भावाला मात्र यामध्ये गुंतवून त्याच्यावर खोटे आरोप करता येतील आणि त्याला जेलमध्ये टाकता येईल आणि त्यासाठी म्हणूनच तुम्ही हे सर्व केलेलं आहे. इतका मोठा हा धिंगाणा. तेव्हा युगंधर मात्र विद्याधरकडे बघून आता गालातल्या गालात हसत असतो. त्याने आता बरोबर खिळी केलेली असते आणि विद्याधर तर पूर्णपणे शॉकच होतो. पोलीस मात्र आता विद्याधरला घेऊन जायला निघतात, पण तोच आता युगंधर विद्याधरच्या समोर येतो आणि म्हणतो की विद्याधर, या प्रकरणामध्ये माझा जर हात नसेल आणि माझा गुन्हा जर सिद्ध नाही झाला, मानहानीच्या केस खाली मी तुला आता असं काहीतरी जेलमध्ये टाकेल की आयुष्यभर तू जेलमध्ये सडत राहशील. तेवढ्यात मात्र आता विद्याधर खाली मान घालून बघत असतो. शेवटी त्याला तर आता जे काही त्याने ही केस अगदी तोऱ्यात केलेली असते त्याचा पश्चाताप होत असतो आणि आता मात्र युगंधर विद्याधरला घेऊन जायला सांगतात आणि तोच आता इन्स्पेक्टर साहेब जोरात त्याला ओढतात आणि चल रे असं म्हणतात. त्याला घेऊन जात असतात आणि तेवढ्यात धनश्री रडतच पुढे येते आणि थांबा हो थांबा इन्स्पेक्टर साहेब असं आता रडत म्हणत असतात. अहो हे बघा, तुम्ही त्यांना जेलमध्ये नेऊ नका प्लीज, मी तुमची माफी मागते, सोडा त्यांना सोडा. आणि युगंधरला म्हणते की अहो भाऊजी तुम्ही ऐका ना, प्लीज यांना सोडवा आणि प्लीज तुम्ही पोलिसांना सांगा यांना नेऊ नका म्हणून. धनश्री आता हात जोडून विनवण्या करत आहे, खूप रडत आहे. इन्स्पेक्टर साहेब अहो ऐका ना, मी तुमच्या पाया पडते, मी तुमची हात जोडून माफी मागते, पण प्लीज त्यांना सोडून द्या. म्हणून आता ही धनश्री इन्स्पेक्टर साहेब युगंधर या सगळ्यांच्या विद्याधरसाठी आता विनवण्या करत आहे आणि विद्याधरला मात्र आपल्या बायकोची काही किंमत नसते. धावतच मात्र ती युगंधरच्या पाया पडते आणि म्हणते की भाऊजी मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही त्यांना सोडवा. तेव्हा आता युगंधर मात्र आता धनश्रीला अगदी हाताला धरून अगदी उभा करतो. युगंधर मात्र आता पाहत असतो, नक्की आता तो विचार करत असतो तर धनश्रीला मात्र तो काय उत्तर देणार असतो. सगळेजण मात्र आता युगंधर नक्की सोडवेल का आपल्या भावाला, हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात पडलेला असतो. आणि शिल्पा मात्र आता अगदी डोळे भरून पाहत असते. तिला सुद्धा असं वाटत असतं की विद्याधर जेलमध्ये जायला नको, तिला आपल्या भावाची काळजी वाटते. त्यानंतर आता धनश्री वेडीपिसी झाली असते, काय करावं तेच काही तिला कळत नसतं. ती पूर्णपणे रडून आता जेव्हा युगंधर समोर अगदी हात जोडून माफी मागते विद्याधरच्या वतीने, तेव्हा युगंधर विचार करत असतो. तेव्हा शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता पृथ्वी आणि मिताली जेव्हा आता आपल्या रूममध्ये आहेत तेव्हा पृथ्वी म्हणतो की स्वप्नात सुद्धा मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये काही असं घडेल. आणि तेवढ्या तेथे आता युगंधर येतो. तेव्हा मात्र आता युगंधर त्यांना म्हणतो की तुम्हाला जर खरंच या घरामध्ये खूप त्रास होत असेल तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकतात. तेव्हा मिताली आणि आता पृथ्वी बाबांकडे पाहत असतात. त्यानंतर पृथ्वी मात्र आनंदीकडे येतो. आनंदीला म्हणतो की आनंदी हे बघ, तू एकमेव अशी व्यक्ती आहे की जिच्यावर मात्र मी आयुष्याच्या अगदी श्वासापर्यंत विश्वास ठेवू शकतो. तेव्हा हे ऐकून आनंदीला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा आता आनंदीला मात्र धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणते की आता माझ्यावर इतका विश्वास ठेवतात, पण ज्या दिवशी मात्र आता जे सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा काय होईल. आनंदी मात्र रडत असते आणि तेवढ्यात मात्र हा विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो की राडा होणार आहे, राडा, कारण काल तुम्ही माझ्या आयुष्यासोबत जी काही खेळलेली दिवाळी आहे ना त्याची होळी करून मात्र मी आता साजरी करणार आहे. लक्षात ठेवा आता मी काय करतो. पण तो आनंदीला खूपच घाबरत असतो आणि शेवटी आता हा विद्याधर सुटलेला असतो, ते पण आता युगंधरने सोडवलेलं असतं. तर तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.